भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी एका वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आणि या लेखामधून महायुतीतीलच मित्रपक्षांवर जोरदार टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचं नाव, भाजपाचं नाव यामुळे खराब होतंय असं म्हटलेलं आहे। भाजपा प्रवक्त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे पाहूयात। सरकार चालवणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जबाबदारीचं विस्मरण होणं हे दुर्दैवी आहे असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय। आपणच आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणत आहोत असा आरोप सुद्धा केलाय। आपणच आपल्या नेतृत्वाला अडचणीत आणत आहोत असं सुद्धा या लेखात म्हटलंय। याची जाणीव नसावी असं खेदपूर्वक म्हणावंसं वाटतंय असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय। तर केशव उपाध्ये यांनी लेख लिहून कान का टोचलेले आहेत त्याची कारणंही समजून घेणं गरजेचं आहे। काय नेमकी यामागची कारणं आहेत पाहूयात। शिवसेना राष्ट्रवादीच्या त्या मंत्र्यांमुळे महायुती सरकारची बदनामी होतीये, हे पहिलं कारण आहे। बेसुमार वक्तव्यांमुळे जनादेशाचा अवमान होतोय असंही त्यांनी म्हटलंय। अशा विघ्नसंतोषी मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाला ग्रहण लागतंय। वादग्रस्त मंत्री विरोधकांच्या हातातले सहज प्यादे बनलेत असाही थेट आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे नकळत जनसामान्यामध्ये महायुती विषयक नकारात्मकता बनू शकते असंही म्हटलंय। तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोजे जोडलेले आहेत। प्रवीणजी, खरं तर हे तीनही विषय एकमेकांना पूरक आहेत। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोबतच्या जे मंत्री आहेत ज्यांनी वादग्रस्त विधानं केलेली आहेत, कृती केलेली आहे, त्यांचे कान टोचलेले आहेत। दुसरीकडे प्रवीण उपाध्ये यांचा लेख समोर आलेला आहे आणि यातून सुद्धा कान टोचलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती आहेत। प्रवीणजी, खरं तर विधानसभेमध्ये प्रचंड यश महायुतीला मिळालेलं आहे आणि यावर विरोधकांकडून जोरदार टीका होतीये। ईव्हीएम किंवा इतर तत्सम विषयांसंदर्भात टीका होतीये। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर यश मिळालं नाही तर विरोधकांच्या टीकेला आणखीन धार येऊ शकते। त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे इतके ऍक्टिव्ह झालेले आहेत। निश्चितच खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आलेल्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरच आहेत। तर साधारण नोव्हेंबर महिन्यापर्यंत ह्या निवडणुका लागतील। पण दरम्यानच्या काळात सत्तेमध्ये असलेली जी स्पर्धा जी आहे तीन पक्षांमध्ये ती अतिशय बोलकी अशी आहे। प्रामुख्याने एकनाथ शिंदे हे अतिशय महत्वाकांक्षी उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांचा हेतू होता की मुख्यमंत्री पद त्यांना मिळावं असा प्रयत्न सातत्याने ते करत होते। पण दुर्दैवाने त्यांना ते मिळू शकलं नाही आणि हे जे आहे ही कमान जी आहे ती देवेंद्र फडणवीसांकडे आली आहे। आजच्या आपण वर्तमानपत्रामध्ये केशव उपाध्यायांनी या सगळ्या गोष्टीचा उहापोह करताना राज्य खूप पुढे चाललंय आणि एक कोटी डॉलर्स वर ते जाईल त्या अर्थव्यवस्था जी आहे आपल्या राज्याची, असं केशव उपाध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की हे सगळं होत असताना जे सत्तेतले जे सहकारी जे आहेत, जे ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका होते, ज्या पद्धतीने टीकात्मक ते जे काम सुरू आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची छबी, या सरकारची छबी बिघडते आणि यामुळे महाराष्ट्रभर जी काही आतापर्यंत जो बोलबाला होता सरकारचा चांगल्या कामाच्या संदर्भात, मग ते समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने बोलत होते, याविषयी जी काही बोलबाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याला एक कुठेतरी अटकाव घालण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने होतो की अशी परिस्थिती निर्माण झाली। मग एकीकडे एक साधारणतः एक संजय गायकवाड सारखे आमदार कधी कधी सांगतात की कोविडच्या काळामध्ये ते जे काही विषाणू होते ते मी फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, अशी ही जी काही वक्तव्य त्यांनी जी काही केली फडणवीसांच्या संदर्भात, त्याच्यामुळे सत्तेच्या बाबतीत एक लोकांमध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थिती यांना रोखणं गरजेचं आहे। खरं म्हणजे सत्तेमध्ये जेव्हा मंत्री एखादं काम करत असतो तेव्हा प्रवक्त्यांच्याकडे खूप महत्वाची जबाबदारी भाजपने दिलेली आहे। ते काम जे आहे ते केशव उपाध्ये करतात। आतापर्यंत त्यांनी कधी सत्तेच्या विषयी असं टीकात्मक कधी लिखाण केलं नव्हतं, पण आज पाहिलं एका वर्तमानपत्रामध्ये प्रामुख्याने लोकसत्तेमध्ये जे काही त्यांचं आर्टिकल आले पहिली बाजू म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी काही मंत्र्यांना एकदम स्पष्टपणे उद्देशून त्यांनी सांगितलेलं आहे की हे फार काळ चालणार नाही
आणि स्वतः मुख्यमंत्री या संदर्भात नाराजी व्यक्त करतायत. आणि आतापर्यंत कसं व्हायचं की केशव उपाध्यायांकडून जी टीका व्हायची ती विरोधकांवर व्हायची, शिवसेनेवर व्हायची प्रामुख्यानं. एनसीबीवर व्हायची, पण शिवसेना त्यांच्या समोरचा पहिला एक कायदा असायचा की टीका करण्यासाठी त्यांना सातत्याने ते विषय असायचा. पण या पूर्ण लेखामध्ये त्यांच्यावर कुठे विरोधकांवर कुठेच काय म्हटलेलं नाही. हे जे काही म्हटलंय ते शिंदेच्या शिवसेनेचे जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांवर प्रामुख्यानं त्यांनी टीका केली आणि ते टीका करण्याची एकदम अगदी अगदी एक सहज असं सांगता येईल की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं असेल तर या गोष्टी होता कामा नये. जर होत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रवक्त्यांनी बजावणं याचा अर्थ सरळ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या युतीमध्ये वातावरण खूप चांगलं आहे अशी काही परिस्थिती. जी. मात्र प्रवीणजी, आपण यामध्ये एक बारकाईने बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच मंत्री वाचाळवीर आहेत किंवा त्यांचेच व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्यांच्या काही वक्तव्य समोर आलेली आहेत. भाजपाचे कुणी मंत्री दिसत नाहीये. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वचक नाहीये या मंत्र्यांवर? एक तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री असं का करत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावर एक अंकुश आहे. त्यांच्यावर अंकुश आहे तो मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्र फडणवीसांचा आहे. पण दुसरीकडे जर त्यांच्या युतीमध्ये जे शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेचे जे काही मंत्री आहेत त्यांच्यावर शिंदेचा अंकुश नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. कारण मग आपण पाहतो संजय क्षीरसागरांकडून होणारी टीका असेल किंवा महाडचे आमचे भरत गोगावले. भरत गोगावले असतील, ज्या पद्धतीने कारभार करतात किंवा योगेश कदम असतील, हे जे सगळं सुरू आहे ते शिंदे गटाकडून सुरू आहे. आणि शिंदे गटाकडून सुरू असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाहीये. तिसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात झालं, त्यांच्यावर जर अंकुश असतं तर ते सातत्याने बडबडले नसते. तर त्यांची जी काही वक्तव्य जे आहे ते शेतकऱ्यांच्या विषयी वक्तव्य होऊन पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना काही कान टोचलेले दिसले नाहीत. आज तर असं वाटत होतं की या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन नवे कोणतरी मंत्री येतील, पण परिस्थिती आज त्या दिसते नाही. त्यांना सगळ्यांना माफ करून टाकलं अशी परिस्थिती आज दिसते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात घेत आहे की ह्या दोन्ही गटांवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यांचं या मंत्र्यांवरती कुठेही अंकुश नाही अशी परिस्थिती सध्या दिसते. प्रवीणजी, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. आता जर काही चूक झाली तर शेवटी कारवाई करावी लागेल, पाऊल उचलावं लागेल. याकडे तुम्ही कसं बघताय? मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांच्या समोर जी परिस्थिती गेल्या काही महिन्यापासून उद्भवलेली आहे, निर्माण झालेली आहे की सरकारच्या विषयी प्रचंड असे निगेटिव्ह राज्यामध्ये निर्माण झालंय. लोकांच्या मध्ये छबी अतिशय बिघडलेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही ठराविक मंत्र्यांच्यामुळे झाली. ही बाब जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. हे जर असंच चालत असेल तर हे सरकार जे आहे सरकारमध्ये असे मंत्री चालणार नाही अशा शब्दामध्ये त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. काहींना अगदी स्पष्टपणे सांगितलं की यापुढे जर काय झालं तर मी कोणाची गय करणार नाही असं व्यक्तिगत इशारे दिले. याचा अर्थ सरळ आहे की सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना किती अडचणी येत असतील हे आपल्याला स्पष्ट दिसतं. लोकांमध्ये जे काही एक प्रतिमा सरकारची गेलेली आता ती खूपच वाईट आहे आणि या प्रतिमेमुळेच मुख्यमंत्री खूप संतप्त झालेले दिसले आज. जी. मात्र प्रवीणजी, आधीच या सर्व मंत्र्यांनी जे काही कारनामे केलेले आहेत, वाचाळवीरपणा केलेला आहे, त्यामुळे स्वतःच्या सरकारला डॅमेज केलेला आहे. विरोधक हा मुद्दा निवडणुकांमध्ये उचलणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आतापर्यंतचे हे काय मंत्री वागलेले आहेत त्याचा किती फटका बसू शकतो? 100% बसेल. आणि विरोधकांकडे आता तो एकच मुद्दा राहिलेला आहे की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इतर सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर काही लोकांपर्यंत त्यांच्याविषयी काही चर्चा करणं काही विरोधकांना आता शक्य नाहीये. पण दुसरीकडे जे मंत्र्यांचं जे काही कारभार सुरू आहे, जो भ्रष्टाचार सुरू आहे, वाचाळवीरासारखी त्यांची जी काही भावना सध्या निर्माण झालेली आहे त्याच्यावरती हॅमर करण्याचा हा विरोधी पक्षांना मिळालेली एक संधी आहे. आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सरकारमधले मंत्री कसे वागतात, कसं काम करतात या संदर्भातच लोकांपर्यंत ते जातील आणि सरकारला डॅमेज करून या इलेक्शन मध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला जास्तीत जास्त फायदा करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करणं आणि स्वाभाविकच आहे. विरोधकांना मिळालेली संधी ह्या सगळ्या मंत्र्यांनी मिळवून दिलेली संधी आहे. त्याच्यात म्हणजे सरकार एकीकडे हातबल व्हावं अशा पद्धतीने वागतंय आणि त्याचा फायदा जर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा काँग्रेस पक्षाने घेतला तर आपल्याला म्हणजे ते सहज शक्य आहे. म्हणजे त्याला ते म्हणजे त्यांना ती संधी मिळालेली आहे. जी. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद.
केलेल्या या विश्लेषणाबद्दल. शेवटी काय तर राजकारणात कायम चाणाक्ष राहावं लागतं. तुम्ही गाफील राहिलात तर तुमची शिकार ही ठरलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिलेला इशारा हा फक्त निवडणुकांसाठीच नाही तर महायुतीचं नाव मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतीमुळे खराब होतोय. जनमानसामध्ये प्रतिमा मलिन होतीये, ती प्रतिमा सांभाळणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही तंबी दिली आहे. आता प्रश्न हाच आहे, या इशाऱ्यानंतर तरी महायुतीतील वाचाळ वीर हे सर्व मंत्री सुधारणार का, हेच बघावं लागेल. तर जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.